जय श्री कृष्ण मित्रांनो, मकर आणि सिंह राशीचा मृत्यू षडाष्टक खरंच धोकादायक आहे का? त्याचबरोबर या दोन राशींनी लग्न केलं तर काय सामावून घ्यायला पाहिजे, काय समजावून घ्यायला पाहिजे आणि हा मृत्यू षडाष्टक का आहे, नेमकं काय आहे हे परिपूर्णपणे आपल्याला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. जय श्रीकृष्ण मंडळी, आज आपण मृत्यू षडाष्टक या भागातील पुढचा भाग पाहणार आहोत. आज मृत्यू षडाष्टकामध्ये येणारी तिसरी जोडी जी आहे ती आहे सिंह आणि मकर राशीची. अर्थात मृत्यू षडाष्टक या शब्दाचा अर्थ मृत्यू असा नसून मृत्यूपयातना असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ का आणि कशासाठी हे समजून घेऊया. बऱ्याच वेळेला मृत्यू षडाष्टक म्हटल्याबरोबर लोकांच्या डोक्यात एक प्रश्न निर्माण होतो. तो असा असतो की आता या दोघांचं लग्न झालं तर मृत्यू होणार का? तर मित्रांनो, तसं नाही आहे. मृत्यू षडाष्टक याच्याबद्दल आपण सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे आणि मृत्यू षडाष्टक 100% वर्ज्य नाही हेही आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. म्हणून आता आपल्याला तिसऱ्या जोडीचा विचार करायचा आहे. ती तिसरी जोडी आहे सिंह आणि मकर राशीची. याला मृत्यू षडाष्टक का बरं म्हटलं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ती माहिती मी आत्ता तुम्हाला देणार आहे. निश्चित पहा, आवडेल याबद्दल शंका नाही. सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी असून तिचा राशीस्वामी हा रवी आहे. तर मकर राशी ही भूमितत्वाची राशी असून तिचा राशीस्वामी हा शनी आहे. आता रवी आणि शनी हे पितापुत्र जरी असले तरीसुद्धा या दोघांमध्ये एक मोठा भेद आहे. तो म्हणजे रवी आणि शनी यांच्यामध्ये कट्टर वैरत्व आहे. रवी शनीला वैरी मानतो आणि शनी रवीला वैरी मानतो. आता रवी म्हटल्याबरोबर अग्नितत्व आहे आणि सिंह रास यांचा विचार करत असताना हे लोक उत्साही असतात, आशावादी असतात, खर्चिक स्वभावाचे असतात. यांच्या व्यक्तिमत्वाची छाप अतिशय उत्तम पडते. कारण यांचा स्वामी रवी म्हणजे राजा आहे. रवीला ज्योतिषशास्त्रामध्ये राजा असं म्हणतात. आणि आता मकर राशीबद्दल जर आपण विचार करायला लागलो तर ही भूमितत्वाची रास असून ही वैश्यवर्णाची रास आहे. आता वैश्यवर्ण म्हटल्यावर व्यापारी वृत्ती निश्चित आली मित्रांनो. आता ह्याचं काय आहे, ही अर्थत्रिकोणातली आली. अर्थत्रिकोण या शब्दाचा अर्थ असा आहे की हे लोक पैशाचं नियोजन लावण्यामध्ये चपलक असतात. कोणत्याही गोष्टीचा विचार करून निर्णय घेत असतात. आता इथं बघा, पैशाची बचत करणे ही प्रवृत्ती आहे आणि इकडं खर्च करणे ही प्रवृत्ती आहे. आता खर्च आणि बचत हे परस्पर विरोधी घटक आहेत. ही क्षत्रिय वर्णाची रास असल्यामुळं, सिंह रास ही क्षत्रिय वर्णाची रास असल्यामुळं इथं जोखीम घेणं त्यांना सहज जमतं. आणि मकर रास ही भूमितत्वाची असल्यामुळं आणि वैश्यवर्णाची असल्यामुळं हे काळजीपूर्वक विचारांती जोखीम घेतात. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतात. मग दोघांचे स्वभाव बघितले तर काय होईल? सिंहेचा खर्चिक स्वभाव आणि मकरेचा काटकसरी स्वभाव. सिंह राशी चार चौघात आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सहज सोडते. मकर राशीचं तसं नाही आहे. ती मितभाषी आहे, व्यवहारी आहे, शिस्तप्रिय आहे. सिंहेत आत्मविश्वास पुरेपूर भरलेला आहे. मकरेत विचार घेऊन निर्णय घेण्याची वृत्ती आहे. सिंह पटकन आपल्याकडं लक्ष वेधून घेण्यात समर्थ आहे. मकर
प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकते. इथं आत्मविश्वास भरलेला आहे सिंहेमध्ये, तर मकरेमध्ये शिस्तबद्धता भरलेली आहे. सिंह जोखीम घेते आणि मकर जबाबदारी घेते. जोखीम आणि जबाबदारी या दोन गोष्टींमधला फरक जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर जोखीम घेत असताना कुठलाही मागचा पुढचा विचार केला जात नाही, आणि जबाबदारी घेत असताना प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेऊन मग जबाबदारी घेतली जाते. आत्मविश्वासानं भरलेली सिंहराज जोखीम घेते, लक्ष वेधून घेते, स्वच्छंद आहे, खर्चिक आहे. असं जरी म्हटलं तर मकर राशीत ते गुण नाहीत का? मकर राशीत आहे. मकर राशी सुद्धा महत्त्वाकांक्षी आहे, आणि आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी घ्यावे लागणारे कठोर परिश्रम घ्यायची तयारी आहे. सिंह राजाची रास असल्यामुळं आपल्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकण्याची तिची तयारी असते, आणि मकर ही महत्त्वाकांक्षी असल्यामुळं कठोर परिश्रमाला अजिबात घाबरत नाही. इतकंच काय, त्याच्या पुढं जर जाऊन म्हटलं तर सिंह रास ऑर्डर देणारी आहे, तर मकर रास शांत गंभीर काळजीभाऊ आहे. सिंह रास खर्चिक आहे, मकर रास कंजूस आहे. आता हे भेद तुमच्या लक्षात आल्यानंतर निश्चित तुम्हाला कळलं असेल की या दोन राशींमध्ये वैचारिक मतभेद आहेत, तारतम्य कुठंच लागत नाही. पण हे दोघांच्या स्वभावांचे पैलू जर एकमेकांनी समजून घेतले तर, आणि त्यासाठी काउन्सिलिंग केलं, अर्थात काउन्सिलिंग दोन प्रकारचं असतं, एक आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग आणि एक प्री मॅरेज काउन्सिलिंग. हे काउन्सिलिंग केल्यानंतर अशा दोन राशींनी लग्न केलं आणि आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे जर ठरवलं तर निश्चित हे मृत्यू षडाष्टक असलं तरीसुद्धा मृत्यू होणार नाही, हे मी मगाशीच सांगितलं आहे. पण हे मृत्यू षडाष्टक असलं तर ते फायदेशीर ठरेल, कारण रवीचा खर्चिक स्वभाव आणि मकरेचा कंजूस स्वभाव. मकर सिंह राशीच्या व्यक्तीच्या आयुष्याचं आर्थिक प्लॅनिंग निश्चित करेल, पण सिंह जोखीम घेऊन ते काम पूर्ण करण्याकडं कसं जावं याचं नियोजन सिंह रास करेल. जसे दोष आहेत तसे गुणही आहेत, आणि हे गुण दोष समजून घेतले तर मृत्यू षडाष्टकाचा बावू बाळगण्याचं कारण नाही. पण मित्र हो, ही समजून घेण्याची वृत्ती असेल, सामावून घेण्याची वृत्ती असेल तर मृत्यू षडाष्टकाचा बाऊ करून विवाह नाकारणं हे चुकीचं ठरेल असंच मी म्हणेन. पण त्यासाठी हवं आहे दोघांच्या स्वभावाचं विचाराचं निश्चित जाणून घेणं. हा मी तुम्हाला बेसिक राशीप्रमाणे स्वभाव सांगितला आहे, पण ॲक्च्युली चंद्र मनसो जायते असं म्हणतात. चंद्र मनाची अवस्था सांगतो, पण माणसाच्या पिंडाची अवस्था, माणसाची प्रवृत्ती ही त्याचं लग्न ठरवत असते. म्हणजे फक्त इथं जन्मराशीबरोबर लग्नराशीचाही विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि लग्नरास, चंद्ररास आणि रविरास आरोग्यासाठी पाहिली जाते. या गोष्टींचा तारतम्य बुद्धीने विचार केला, कुंडलीचं योग्य अनालिसिस केलं तर अष्टकुटावर अवलंबून असलेलं गुणमिलन गरजेचं आहेच, पण त्याचबरोबर स्वभावमिलन ही महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आपला विषय याच मुद्द्यावर चालू झाला आहे. गुणमिलन महत्त्वाचं की मनोमिलन महत्त्वाचं? मनोमिलनासाठी स्वभावाचे पैलू सामावून घेण्याची वृत्ती हे जर आपण जाणून घेतलं तर निश्चित कल्याण होईल. आज इतकंच. जय श्री कृष्ण मित्र.